परत इडली बनवलेली आहे। हाय हॅलो नमस्कार। चला तर तुम्हा सगळ्यांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊ देत हीच मी समर्थ महाराजांना प्रार्थना करते। चला तर मस्त छान सकाळ झालेली आहे। घरातली देवपूजा जी आवरावर असते ती सगळंच घरातली कामे आटोपली। आता छान मस्त सकाळी चहा वगैरे नाश्त्याची तयारी चालू आहे। छान मी चहा घेतला। आता परीला सुद्धा मी नाश्ता देते। इडली मेंदूवडे तिचे खूपच फेवरेट आहे। मस्त आहे। आज सगळं बाहेर पावसाचं वातावरण आहे। छान आहे का? आवडला? काल मार्केटला गेली आणि बरंच काही भाजीपाला परत फ्रूट्स काजू बदाम जे काही संपलेलं होतं ना ते सगळंच मी आणलेलं आहे काल। आणि कसे माहिती का आता यांना आहे ना बाहेरची ड्युटी दिलेली आहे तर 1 दिवसातून 2 दिवसातून बाहेर सुद्धा जावं लागतं। त्यामुळे मग मला आहे ना प्रोटीन पावडर बनवायची यांना, त्याच्यामुळे मी बऱ्याच काही वस्तू आणलेल्या आहेत बघा। केवी परत बरेच काही ॲपल आणले, मँगो जास्त नाही का परत खारी आणलेली आहे। त्याच्यानंतर आहे ना सगळ्यात माझं फेवरेट हे बघा, हे लाल द्राक्ष माझी खूप फेवरेट आहे। हे सुद्धा आणलीच मी बरीचशी। त्याच्यानंतर काजू बदाम पण आणले होते ना परत। हे बघा बदाम परत काजू आणले, हे काजू नाही हे बदाम। त्याच्यानंतर काजू पण आणलेले आहेत। परत खजूर आणले कारण यांना प्रोटीन पावडर तयार करायचं आहे ना मला। अजून बाकीच्या ज्या वस्तू आहेत ना त्यासुद्धा मी उद्या आणणार आहे, ते मी तुमच्यासोबत शेअर करेल। आणि प्रोटीन पावडर सुद्धा तयार करायचं आहे मला। आणि याच्यात छान मस्त मोतीचूरचे लाडू परत काही मिठाई वगैरे आणलेले आहेत कारण मुलींना यांनाही आवडतं ना, त्यामुळे मग मी घेऊन येते। आणि तेही गेले का परी ओपन कर बेटा। आता इकडे 2-3 दिवसापासून इतका पाऊस चालू झालेला आहे त्यामुळे म्हटलं चला गव्हाचं बाजरीचं काही ज्वारीचं जे दळण असतं ना ते करूनच घेते कारण आहे ना। आणि ऐनवेळेस केव्हाही लाईट चालली जाते बघू शकता। मी आता घरघंटी घेते ना त्याच्यातच मी दळण लवकर दळून घेते। आणि छान मस्त माझ्या गार्डनमध्ये एकदम सुंदर अशा मोगऱ्याच्या झाडाला मस्त मोगऱ्याची फुलं आलेली बघू शकता तुम्ही। आणि इतका छान सुगंध येतो ना याचा पूर्ण बाल्कनीत घरात पूर्ण मोगऱ्याचा फुलांचा सुगंध। आणि संध्याकाळी तर इतकी मजा आली, मस्त छान संध्याकाळी पूर्ण ढग भरलेले होते। आणि एवढा पाऊस आला ना संध्याकाळी म्हटलं चला आपण आता वरती टेरेसवर जावं आणि छान मस्त पावसाची मजा घ्यावी। आणि आम्ही ना पाव मिसळ सुद्धा बनवणार होतो पण पाऊस चालू होता ना मग काही शक्य झालं नाही। काय खरं तर मला माझ्या आजीची खूप आठवण आली कारण गावी ना पाऊस जर पडतो ना अंगणात इतका मातीचा सुगंध छान येतो ना की काय सांगू तुम्हाला, तो आनंद वेगळाच असतो। आणि आमची आजी तर आम्हाला पावसात जाऊच द्यायची नाही पण आम्ही जेवढे भावंड होतो ना बहिणी वगैरे आम्ही सगळ्यात पावसाची छान मस्त अंगणात मजा करायचो। आज मला माझ्या आजीची पण आठवण आली आणि छान मी पावसात मस्त एन्जॉय केला आणि छान मस्त चहा सुद्धा घेतला पावसात कारण माझी वहिनी तिने मला चहा बनवला, मस्त चहा पिला आणि पावसात छान मजा केली मस्ती केली। त्याच्यानंतर संध्याकाळची वेळ झाली, मस्त देवपूजा वगैरे महादेवांचा अभिषेक करायचा होता ते सुद्धा केलं मी बघू शकता तुम्ही।
झणझणीत मस्त अशी काळ्या मसाल्याची छान मस्त मठाची डाळ आणि भाकरी बनवल्या रात्री जेवणाला। छान आज मस्त खमंग बनवले, त्यासाठी हिरवागार असा ताजा ताजा कढीपत्ता मी घेतलेला आहे, त्याला वॉश करून घेते। तुझा हात आला। मस्त दाल मखनी बनवली होती, बघू शकता। त्याच्यानंतर इथे मी मस्त असं फोडणी देते खमंगसाठी। वाव, बघू शकता तुम्ही किती मस्त सॉफ्ट असं खमंग आलेलं आहे। तर मस्त छान अशी भाकर केलेली आज बाजरीची आणि दाल मखनीची भाजी बघू शकता, खूप सुंदर दिसते आणि टेस्टी तर एकच नंबर लागणार आहे। चला तर मग आता मी जेवायला बसते, चला चला तर मी आता कट करून घेते। खूप सॉफ्ट झालंय ना पण खमंग? हो, परीचं खूप फेवरेट आहे आणि यांचंही खूप फेवरेट आहे खमंग। सॉफ्ट आलेलं आहे, बघू शकता। अगदी स्पंजची डोसा झालेला, सॉरी अगदी स्पंज झालेला आहे, बघू शकता। खूप छान खमंग आलेलं आहे। मुलांच्या स्कूल वगैरे ज्या चालू झालेल्या आहेत ना, क्लास चालू झाले आहेत, त्यामुळे मुलांच्या बऱ्याच काही वस्तू अशा स्कूलच्या युनिफॉर्म वगैरे सगळंच आता लागणार आहे। त्यामुळे म्हटलं चला परीला सुद्धा छान चप्पल घेतली, कारण शंभूने पण ही चप्पल म्हणजे जी शूज आहे ना, शंभूचं पूर्ण ही शूज वरच लक्ष होतं आणि घेतली लगेच तिथेच घालून घेतली, चालायला लागली। शंभू चल म्हटलं असो, तिलाही घेतली आणि छान परीला एक व्हाईट शर्ट काय पॅन्ट वगैरे घेतली मी आणि छान मी स्वतःही एक सुंदर असं टॉप घेतलं। चला तर आता आम्ही त्र्यंबकेश्वरला जाणार आहे, यांचा बर्थडे परीच्या पप्पांचा, त्याच्यामुळे चला तुम्हाला तर ते ब्लॉग येतीलच, पण त्यासाठी तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे आमच्या चॅनलला आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करायचा आहे। आता हे बघा हे टॉप आणि छान मस्त असं स्कर्ट आहे, सुंदर 1100 रुपये।